नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन गट ब प्रो 2019 चा जो पेपर होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय तुमचे 15 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे फक्त 999 रुपयामध्ये. तर बघा, त्याच्यामध्ये 200 प्लस लेक्चर्स असतील, कालावधी तुमचा 3 महिने असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. 200 प्लस लेक्चर का झालेले तर बघा, आपले 50 ते 60च्या दरम्यान गणित आणि बुद्धिमत्तेचे म्हणून एकूण चॅप्टर आहेत. तर प्रत्येक टाईपवरती आपण वेगवेगळ्या लेक्चर घेतलेले आहेत, त्यामुळे आपले एकूण 200 प्लस जास्त लेक्चर झालेले, ठीक आहे. आणि याचप्रमाणे बघा, आपण राज्यसेवेसाठी सुद्धा स्पेशल बॅच लॉन्च केलेली आपल्या ऍप्लिकेशनवरती, ती पण 999 रुपयामध्ये जाईल. त्याच्यामध्ये पण आपले 200 प्लस लेक्चर्स असतील, कालावधी 3 महिने असेल आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा 4 वेळा बघता येईल, ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, डायरेक्शन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. बघा, समजा आता इथं ए बिंदू जर पकडला आपण, तर या साईडला कोण गेला, राम गेला, आणि या साईडला कोण गेला, श्याम गेला. किती मीटर चालले बघा, तर ए बिंदू पासून राम 3 मीटर व श्याम 4 मीटर चालले. बघा, राम किती चालला, तर 3 मीटर चालला, आणि श्याम किती चालला, तर 4 मीटर चालला, ठीक आहे. बघा, परत पुढे काय दिले, त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला. बघा, आता इथून राम काय केलं, डावीकडे वळलाय. बघा, या साईडला जर चालत असेल तर डावीचा कुठं असणार, वरच्या साईडला, तो किती गेला, 4 मीटर गेला. आणि आणि श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर चालला. आता बघा, श्याम श्याम या साईडने डावीकडे वळला म्हणजे कुठं वळणार आहे, खालच्या साईडला, आणि तो किती चालला, तर 5 मीटर चालला, ठीक आहे. आता काय दिले बघा, आता त्यांच्यामधील अंतर किती, तर बघा, त्यांच्यामधलं हे जे काय मधलं अंतर असते डायरेक्ट शॉर्टकट मध्ये, हे अंतर किती असतं, तर यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, पायथागोरस थेरम काढावा लागतो. चला, चौकोन तयार करून घ्या. बघा, हे जर सगळे, बघा, हा आपण चौकोन तयार केला तर त्याच्यामध्ये बघा 2 त्रिकोण निघतात. हा मधला काय झाला, ह्याला काय म्हणतो आपण, हायपोथेनियस, बरोबर आहे का. बघा, आपण ह्या त्रिकोणाला धरून आन्सर काढू शकतो, किंवा ह्या त्रिकोणाला पण धरून आन्सर काढू शकतो. बघा, आता आडवी लाईन किती असेल, बघा, आडवी लाईन याच्यामध्ये किती दिसते बघा, ही दिसते 4 आणि ही झाली 3, बरोबर, झाली 7, बरोबर आहे का. बघा, उभी लाईन किती असेल बघा, उभा अंतर, बघा, हे जर 4 असेल, इकडे किती दिसते बघा, हे 5 आहे, मग याचा अर्थ हे पण किती असेल, हे झालं 5 झालं, म्हणजे उभा अंतर किती झालं, 5 आणि 4 9 झालं. मग हे जर आपण शॉर्टकट आलं तर हे अंतर किती असतं, ठीक आहे. बघा, ह्याला जर आपण ए पकडला आणि ह्याला जर आपण बी पकडला, तर ह्याला काय पकडतो आपण, सी पकडतो, ठीक आहे. बघा, बरं, आता ह्याला काय म्हणतो आपण, बघा, हायपोथेनियस. बघा, फॉर्म्युला कुठला असतो आपला, पायथागोरस थेरमचा, ए स्क्वेअर. फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. आता ए किती पकडलाय बघा आपण, समजा ए 9 पकडला, पहा 9चा वर्ग अधिक बी किती पकडला आपण, 7, 7चा वर्ग बरोबर किती असतो, सी स्क्वेअर, ठीक आहे. बघा, आता चला, सी स्क्वेअर किती निघते बघा, सी स्क्वेअर इज इक्वल टू, बघा, 9 9 81, 81 अधिक 7 7 49, ठीक आहे. बघा, आता इथं किती निघते, 9 9 81 अधिक 7 7 49 बरोबर सी स्क्वेअर. चला, सी स्क्वेअर इज इक्वल टू किती निघते बघा, 81 आणि 9 किती झाले, 90, 9 4 13 म्हणजे 130. बघा, आता सी स्क्वेअर किती आला, 130 आला, मग सी ची व्हॅल्यू काय असेल बघा, तर लक्षात घ्या, आता 130 कशामध्ये निघतोय बघा, 11चा वर्ग किती असतो, 11चा वर्ग झाला 121, आणि 12चा वर्ग झाला 144, आणि बरोबर 121 आणि 144 मध्ये काय निघते बघा, 130 निघते. बघा, इथं किती निघते, 130. बघा, मग आता थोडक्यात काय, 11 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर असणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे 11 आणि 12च्या मध्ये काय असेल, 11 पॉईंट समथिंग, मग आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 4, 11.40 मीटर, ठीक आहे. बघा, मग थोडक्यात काय, आता चला, आता हा 11 पॉईंट समथिंग म्हणजेच काय, तर हा 130 कितीचा वर्ग असेल बघा, 11 पॉईंट समथिंगचा उत्तर म्हणजे 11.40चा असेल, ठीक आहे. उत्तर किती असेल आपलं, ऑप्शन नंबर 4, ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, बघा, जॉमेट्रीवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, वरील आकृतीत कोपऱ्यातील आयमाचे मापन 4 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाची सेंटीमीटर मध्ये त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडा. बरं, आता ह्याच्यामध्ये बघा, जर बघा, आता हे आडवा अंतर जर आपण 8 पकडलं, तर हे उभा अंतर किती पकडावं लागेल, 4 चौकोनाचं, ठीक आहे, आयताचं. बघा, आता काय दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये, त्रिज्या काढायची. बघा, तर आतल्या सर्कलची जी काय त्रिज्या असेल ना, तर त्रिज्या काढायची. हा जर आपण सेंटर पकडला ना, तर इथं आता काय करा, चौकोन काढून घ्या, ठीक आहे. बघा, हे आपण असं काढलं इकडं,
बघा आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला. बघा हा काय दिसतोय बघा, हा झाला रेडियस, बरोबर आहे का. बघा हा वरती जर पकडला आपण तर हा पण काय झाला, रेडियस झाला, बरोबर आहे का नाही. बघा आणि तेच जर बघा इथं जर आपण हे काढलं, हा पण काय झाला, रेडियस झाला, बरोबर आहे का. सर्कलचा बघा हा निळा पण पूर्ण काय दिसतोय, रेडियस दिसतोय. हा पण रेडियस आहे, हा पण काय दिसतोय, रेडियस दिसतोय, बरोबर आहे का नाही. पण आपल्याला काय करायचं, रेडियस बघा, रेडियस जर काढायचा असेल तर काय करावं लागेल. आता बघा हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला, हा त्रिकोण, ह्या त्रिकोणाला पकडून पकडून आपण डायग्राम काढू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे बघा. रेडियस जर आपण एक्स पकडला, बघा ह्या सर्कलचा रेडियस किती पकडला आपण, रेडियस हा एक्स पकडला. रेडियसची व्हॅल्यू किती पकडली आपण, एक्स पकडली. ठीक आहे बघा. आता बघा ही जर लाईन पकडली, ही पण रेडियस दिसते, बरोबर आहे का नाही. मग ही किती असेल बघा. बघा ही जर एक्स असेल तर ही पण पूर्ण एक्स असणार आहे, बरोबर आहे का नाही. पण त्याच्यामध्ये बघा या एक्स मध्ये हा एवढा पार्ट किती गेला बघा, 8 गेला. हा वरती 8 आहे तर खाली पण किती आला, हा 8 आला, बरोबर आहे का. हा आडवा 8 असेल तर इथं पण आडवा 8 आला ना, बरोबर आहे का. बघा मग हा किती असेल बघा मग. आणि हे पूर्ण जर एक्स असेल तर हा किती असेल, एक्स वजा 8. हा झाला एक्स वजा 8, बरोबर आहे का नाही. बघा आता हा पूर्ण उभा काय बघा, हा पण रेडियस आहे, बरोबर आहे का, इथून इथपर्यंत. बघा मग आता हा एवढा जर पार्ट काढायचा असेल आपल्याला, बघा त्रिकोणाचा हा एवढा पार्ट काढायचा असेल, हा उभा किती असेल बघा, उभा झाला 4. आणि हा 4 लिहिलाय, बरोबर आहे का. हा जर 4 असेल, हा उभा रेडियस, मग हा इथं 4 आला तर हा किती असेल बघा, एक्स वजा 4. कारण की पूर्ण रेडियसची लांबी किती किती आहे आपली, एक्स आहे. मग हा किती आला बघा, एक्स वजा 4 आला. हा किती झाला, एक्स वजा 4. बघा एक बाजू कळली एक्स वजा 8, दुसरी बाजू कळली एक्स वजा 4 आणि हायपोतेनस किती आहे बघा, एक्स आहे. इथून आपण पायथागोरस थेरमने आपण रेडियस काढू शकतो. बघा काय निघेल बघा इकडं. बघा आता एक बाजू किती आहे आपली, पायथागोरस थेरम काय असतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. बघा एक बाजू किती पकडली आपण, एक्स वजा 8 पकडली. एक्स वजा 8 चा स्क्वेअर अधिक बघा दुसरी काय, एक्स वजा 4 आहे. एक्स वजा 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय दिसते बघा तुम्हाला, एक्स स्क्वेअर, बरोबर आहे का. हा हायपोतेनस मध्येच काय रेडियस आहे, तो किती आला तुमचा, एक्स आला. आता चला आपण पायथागोरस थेरम मध्ये फॉर्म्युला टाकला, काय दिसते बघा इथं. बघा आता ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर मायनस 2ab. बघा 2ab म्हणजेच काय, 2 इंटू एक्स इंटू 8 म्हणजे किती झालं, 2 इंटू 8 झालं 16x. बघा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस काय असते बघा, बी स्क्वेअर म्हणजेच किती आला, 8 चा वर्ग आला, 8 स्क्वेअर. चला प्लस परत काय असेल बघा, चला एक ए मायनस बी स्क्वेअरचा म्हणजेच काय आला, ए स्क्वेअर मायनस 2ab म्हणजेच किती आला, 8x आला. आणि परत बी स्क्वेअर म्हणजेच 4 स्क्वेअर इज इक्वल टू किती आला, एक्स स्क्वेअर. ठीक आहे बघा. चला एक्स स्क्वेअर इथे किती येते बघा, एक्स स्क्वेअर मायनस 16x बघा प्लस किती येते इकडं, 8 स्क्वेअर म्हणजे झाला 64 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस किती आला बघा, 4 चा स्क्वेअर किती झाला, 16 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. बघा किती निघते आता, इथं एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर किती झाले बघा, 2x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर अधिक एक्स स्क्वेअर किती झाला, 2x स्क्वेअर. मायनस 16x आणि मायनस 8x किती झाला, मायनस 24x. 16 वजा 16x आणि वजा 8x झाले, वजा 24x झाले. परत अधिक किती येते बघा, 64 अधिक 16 बरोबर झाले 80. बरोबर किती झाले, एक्स स्क्वेअर. बघा आता हा एक्स स्क्वेअर काय करू आपण, अलीकडे आणू, वजा किती झाला, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा आता किती निघते इकडं, चला 2 एक्स स्क्वेअर मधनं एक एक्स स्क्वेअर गेला, किती राहिले बघा इकडे, एक्स स्क्वेअर वजा 24x प्लस 80 इज इक्वल टू 0. बघा आता ह्याचे अवयव पाडताना काय करावं लागतं आपल्याला, गुणाकार अधिक 80 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज जर केली तरी वजा 24 आली पाहिजे. असे आपल्याला दोन अवयव काढावे लागतात. कशाचे, 24 चे. बघा 24 ला बघा काय येते, 20 चोक 80 येते, बरोबर आहे का. बघा x वजा 20 आणि x वजा काय येते बघा 4. बघा काय निघते इकडं, बघा वजा 20 गुणिले वजा 4 किती येते बघा, 20 चोक 80 आणि वजा वजा काय असते, प्लस म्हणजे प्लस 80 आलं. आणि बेरीज जर केली आपण, वजा 20 वजा 4 किती येते बघा, वजा 24 येते. म्हणजे बघा बेरीज झाली वजा 24 आणि गुणाकार झाला 80 म्हणजे x वजा 20 आणि x वजा 4 म्हणजेच बघा काय असेल, x इज इक्वल टू 20. हे वजा 20 बरोबरच्या पुढे गेले की प्लस मध्ये होतं, म्हणजे x इज इक्वल टू 20 आणि दुसरं काय, x इज इक्वल टू 4 म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू एक तर 20 असेल किंवा एक तर 4 असेल. म्हणजे रेडियस आपला एक तर 4 असेल किंवा 20 असेल. पण बघा रेडियस आपण बघा एक लक्षात घ्या, रेडियस तुम्हाला एवढी बाजू किती दिले, बघा रेडियस मध्ये एवढा पार्ट किती आपला 4 आहे आणि हा पूर्ण पार्ट किती असणार आहे, 4 पेक्षा जास्त असेल. बघा हा पण काय तुमचा दिसतोय बघा, हा रेडियस दिसतोय, बरोबर आहे का नाही. आणि ह्याच्यामध्ये हा एवढा पार्ट 8 आहे, तर हा पार्ट किती असणार आहे बघा, थोडक्यात तुमचा पूर्ण रेडियस हा 8 पेक्षा जास्त असणार आहे.
याचा अर्थ बघा इथं आपण 4 पकडू शकतो का नाही? मग आपला एक्स ची व्हॅल्यू किती असेल? 20 असेल. म्हणजे बरोबर आपला रेडियस किती असेल बघा? त्रिज्या किती असेल? तर 20 असेल. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता पझल चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? पहा, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. बघा पी, क्यू, आर, एस, टी, यू आणि व्ही हे 7 प्राध्यापक आहेत. चला प्रत्येक जण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र व भूगोल यापैकी परंतु वेगवेगळे विषय शिकवतात. तथापि याच क्रमाने शिकवतात असे नाही. प्रत्येक जण सोमवार ते रविवार पर्यंत एका दिवशी शिकवतात, परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही. बघा आता आपल्याला एकूण काय दिलेले? 3 संज्ञा दिलेले आहेत. 3 संज्ञा म्हणजे काय बघा? एक म्हणजे काय दिले? 7 व्यक्ती दिलेले आहेत, 7 प्राध्यापक. परत काय दिले बघा? ते कोणते विषय शिकवतात ते पण विषय दिलेत आपल्याला. तिसरं काय दिले त्याने आपल्याला? ते कोणत्या वारी शिकवतात? सोमवार ते रविवार मध्ये. ठीक आहे बघा. एकूण 3 आपल्याला संज्ञा देतात. चला पहिले काय दिसते बघा तुम्हाला इकडं? पी, क्यू, आर, एस, टी लिहून घ्या. पी, क्यू, आर, एस, टी, यू आणि व्ही. ठीक आहे बघा, ही झाली पहिली संज्ञा. चला दुसरी संज्ञा काय दिसते बघा? दुसरं काय दिले तुम्हाला? विषय दिलेत त्यांचे, बरोबर आहे का? हे झाले विषय आणि इकडं हे बघा हे झाले प्राध्यापक, हे झाले विषय आणि हे झाला वार. ठीक आहे बघा. बघा आता पहिले काय दिले बघा तुम्हाला? बघा आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. बघा आर हा काय म्हटले? शुक्रवारी. बघा विषय कुठला आहे? जीवशास्त्र. आणि कधी शिकवतो? तर शुक्रवारी शिकवतो. ठीक आहे चला पुढे काय दिले बघा? जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. बघा क्यू काय शिकवतो? तर गणित शिकवतो. पण कधी शिकवतो बघा? तर काय म्हटलंय? जो प्राध्यापक भौतिकशास्त्र विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू गणित शिकवतो. म्हणजे भौतिकशास्त्राच्या आदल्या दिवशी कोण आला? भौतिकशास्त्राच्या आदल्या दिवशी कोण आला? तर क्यू आला. बरोबर आहे का बघा? जो प्राध्यापक भौतिकशास्त्राचा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. म्हणजे भौतिकशास्त्राच्या आदल्या दिवशी क्यू हा विषय शिकवतो. बघा चला पुढे काय दिसते आता? व्ही हा रविवारी शिकवतो. बघा व्ही कधी शिकवतो आपल्याला? रविवारी. चला व्ही हा रविवारी शिकवतो. परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही. बघा आता जे तुम्हाला नाही, जेवढे काय तुम्हाला ह्याच्यामध्ये उकल दिलेले ना, ते सगळे उकल कुठे मांडायचे असते? खाली मांडायचे असते बघा इकडे. बघा ठीक आहे. आता ह्या 3 मध्ये आपण 3 बघा ह्या 3 ह्याच्यामध्ये 3 संज्ञा मांडल्या आपण. पण जे आपल्याला काय म्हटले बघा इकडं? व्ही हा रविवारी शिकवतो, परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही. बघा व्ही हा रसायनशास्त्र पण शिकवत नाही आणि इंग्रजी पण शिकवत नाही. हे बाजूला लिहिलं आपण. ठीक आहे चला पुढे काय दिसतंय बघा आता? यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवतो. बघा यस काय शिकवतो? अर्थशास्त्र. पण कधी शिकवतो बघा? यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी. बघा यूच्या आदल्या दिवशी कोण आहे? यस आहे. बघा यूच्या आदल्या दिवशी कोण आहे? यस आहे. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय दिसतंय बघा? पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. बघा पी हा काय म्हटलंय? मंगळवारी. पी इथं लिहा मंगळवारी. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. चला पुढे काय दिले? टी हा इंग्रजी शिकवत नाही. बघा टी हा इंग्रजी शिकवत नाही. टी हा इंग्रजी शिकवत नाही. आणि पुढे काय दिले? तर टी हा कोणता विषय शिकवतो? बघा आता प्रश्न कुठे विचारला आपल्याला? तर टी कोणता विषय शिकवतो? बघा तर आपल्याला जास्त फोकस कुठे असला पाहिजे? आपला विषयावरती असला पाहिजे. ठीक आहे. आणि कधी पण लक्षात ठेवायचं बघा पझल एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आपण पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला काय कळणार? ठीक आहे. त्यामुळे डायरेक्ट शॉर्टकट मध्ये इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार, कारण काय एक्झाम मध्ये त्या पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे बघा. आता इथं आपल्याला काय दिले बघा? टी हा कोणता विषय शिकवतो? तर आपण आपला पहिला फोकस कशाला पाहिजे? टीचा विषय बरोबर आधी निघाला, पहिला आपलं उत्तर निघून जाते. ठीक आहे. पण कधी कधी कसं असते? पूर्ण पझल सॉल्व्ह झाले, पूर्ण पझल आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपलं उत्तर निघून जातं. त्यामुळं असं नाही करायचं की सुरुवातीला आपण फक्त विषयाला आणि प्राध्यापकाला फोकस केलं, तसं नाही करा. ठीक आहे. पूर्ण जशी माहिती दिली तशी मांडत जायची पुढे. बरं आता बघा ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? विषय जर मांडायचे असतील तर बघा विषयाला जर फोकस केला आपण, बघा इंग्रजी इथे येत नाही. बघा इंग्रजी टीला इंग्रजी नाही, व्हीला इंग्रजी नाही म्हटले, बरोबर आहे का नाही? बघा इंग्रजी इथं येणार नाही, इंग्रजी इथे येणार नाही. बरं इंग्रजी कुठे येईल बघा? राहायला मध्ये येईल. इंग्रजी हा मध्ये आला, बरोबर आहे का? इंग्रजी इंग्रजीचा विषय संपला, इंग्रजीला टिक मार्क करा. आता राहील काय? रसायनशास्त्र. बघा
रसायनशास्त्र इथे येत नाही, रसायनशास्त्र कुठं आला बघा, इथं आला, हा झाला रसायनशास्त्र. ठीक आहे बघा. आता राहिलेला विषय कुठला आहे, भौतिकशास्त्र. भूगोल, गणित, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र. तो इथे लिहून टाका, भौतिकशास्त्र. ठीक आहे बघा. आता विषय सगळ्यांचे झाले. आपल्याला प्रश्न काय विचारला, टी हा कोणता विषय शिकवतो, तर टी हा कुठला विषय शिकवतो, रसायनशास्त्र शिकवतो. आपलं उत्तर निघून गेलं, कुठं, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे बघा, रसायनशास्त्र. बरं, आता पूर्ण पजल सॉल्व्ह कशी करायची ते पण सांगतो बघा, लक्षात घ्या. आपलं उत्तर तर निघून गेलं, टी हा काय शिकवते बघा, रसायनशास्त्र शिकवतो. ठीक आहे बघा, पजल पूर्ण कशी करायची बघा. बघा इथं काय म्हटलंय तुम्हाला, भौतिकशास्त्राच्या आदल्या दिवशी कोण शिकवतो, क्यू शिकवतो. बघा इथं ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला म्हणतो उकल. एक लक्षात घ्या, ह्याला काय म्हणतो आपण, उकल. ठीक आहे बघा. आता काय दिसते, भौतिकशास्त्राच्या आदल्या दिवशी काय क्यू शिकवतो बघा. भौतिकशास्त्रवाला कधी, रविवारी. मग क्यू कधी असणार आहे बघा, शनिवारी. पहा क्यू कधी असली इकडे, शनिवारी. हा झाला शनिवारी. चला पुढे काय दिसते बघा, आता हे झालं कंप्लीट बघा. आणि यस, यूच्या आदल्या दिवशी यश शिकवतो, बरोबर आहे की नाही. मग दोघ जणांसाठी शेजारचे वार शिल्लक पाहिजे. वार कुठले कुठले आहेत बघा, शुक्रवार, शनिवार, रविवार गेला. सोमवार मध्ये एकच दिवस शिल्लक राहतोय, मंगळवार, आणि नंतर बुधवार आणि गुरुवार. एका पाठोपाठचे एक वार, दोन शिल्लक आहेत आपल्याकडे. मग कुठला, बुधवार आणि गुरुवार. बघा म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, यू हा गुरुवारी असेल आणि यस कधी असेल बघा, बुधवारी असेल. यसला इथं बुधवार करा. यसला काय केलं आपण, इकडे बुधवार केलं. आणि यूला गुरुवार करा, यूला गुरुवार. मग राहिला वार कुठला बघा, मग सोमवार. तो सोमवार कोणाला असेल, टीला असेल. टीला झाला सोमवार. ठीक आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 7 वार झाले. याप्रमाणे पजल सॉल्व्ह करावं लागते. ठीक आहे. आपलं उत्तर किती आहे, रसायनशास्त्र. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, तर काय दिले बघा, पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. ठीक आहे बघा, बैठक व्यवस्था आहे. किती जण आहेत त्याच्यामध्ये, आपले एकूण बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जण आहेत. एवढं आपल्याला आधी कळून घ्यायचंय बघा. हे 8 जण इथे मांडून घ्या. बघा समसंख्येमध्ये जर व्यक्ती असतील तर ते कशा असतात, एकमेकांच्या समोर बसले असतात. इथं 8 जण आहेत का नाही बघा, एकमेकांच्या समोर म्हणजेच कसं, बघा हे असं काढायचं. ठीक आहे, म्हणजे दोघं एकमेकांच्या समोर असतील. चला आता काय दिले बघा याच्यामध्ये. बरं आता खालील विधाने लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा. तर सुरुवातीला काय करायचं बघा, प्रश्न वाचायचा. का, कारण की जेणेकरून आपल्याला बैठक व्यवस्थेमध्ये कशाला फोकस करायचं कळून जातं. प्रश्नामध्ये काय दिले बघा, खालील पैकी कोणते दोन शेजारी नाहीत. मग थोडक्यात काय, दोन व्यक्ती कुठले एकमेकांच्या शेजारी नसतील ते आपल्याला ओळखायचं. ठीक आहे बघा. आता चला काय दिले पहिल्यांदा, पी हा टीच्या उजवीकडे दुसरा आहे. बघा पी हा काय म्हटले, टीच्या, कुणाच्या, टीच्या. टीची जागा फिक्स करा. पहा टीला जर आपण इथं फिक्स केलं, टीच्या उजवीकडे दुसऱ्या, पहा पी हा टीच्या उजवी पासून दुसरा आहे. टीची उजवी बाजू बघा, सगळ्यांचा चेहरा कुठं आहे, सेंटरकडे दिसते, बरोबर आहे का. बघ काय दिले, हे सगळे मध्याकडे तोंड करून बसले आहेत. तर कुठं बसले, तर मध्याकडे तोंड करून. ठीक आहे बघा. बरं आता टीचा जर चेहरा मध्याकडे असेल तर बघा, टीच्या उजव्या साईडला कोण असेल बघा, इकडं पी असेल. पीची पण जागा फिक्स करून टाका. चला परत दुसरं काय दिसतंय बघा, तसेच तसेच तो आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. बघा पी काय म्हटले बघा, पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे. तसेच तो आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. म्हणजे बघा आर आणि व्ही, बघा इथं आर पण येऊ शकतो आणि बघा आर आणि व्ही दोन्ही पैकी कुठं पण येऊ शकतात. आर इकडे असेल किंवा इकडे असेल, किंवा व्ही इकडे असेल किंवा इकडे असेल, पण दोघांची जागा फिक्स माहित नाही आपल्याला. ठीक आहे बघा. बरं पहिली गोष्ट काय, आता बघा आपल्याला काय म्हटले प्रश्नामध्ये, खालीपैकी कोणते दोन शेजारी नाहीत म्हटलेले. बघा शेजारी नाहीत म्हणजेच काय, टी आणि पी एकमेकांचे शेजारी नाहीत. टी आणि पी ऑप्शन मध्ये दिसते, कुठं नाही दिसत आहे. परत काय दिसतंय बघा, आर आणि व्ही ते पण एकमेकांचे शेजारी येणार नाहीत. ठीक आहे बघा, आर आणि व्ही दिसते कुठं, तुम्हाला दिसतंय ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय असतो बघा, आपलं उत्तर किती झालं, ऑप्शन नंबर 4. बरं आता बरं उत्तर तर निघून गेलं आपलं ऑप्शन नंबर 4. तरी पण बघा पूर्ण पजल कसे सॉल्व्ह करतात ते पण सांगतो बघा. चला यस हा काय म्हटलंय बघा, यस हा पी चा शेजारी नाही. बघा आता लक्षात घ्या, यस हा पीचा शेजारी नाही. बघा पीच्या शेजारी कोण कोण आहे, आर आणि व्ही दोन्ही पैकी एकच येणार. ही दोघंच येणार पीच्या शेजारी, आर आणि व्ही. त्याच्यामुळं यस हा पीचा शेजारी नाही हे वाक्य जरी नसतं दिलं तरी चाललं असतं. ठीक आहे, बिनकामाची माहिती दिली त्यांनी. बरं आता पुढे काय दिसतंय बघा, व्ही हा यू चा शेजारी आहे. बघा व्ही हा काय म्हटले, यू चा शेजारी आहे. बघा व्ही जर आपण इथं पकडला तर व्हीच्या शेजारी पी असेल किंवा टी असेल. व्हीच्या शेजारी यू येतोय का, नाही. याचा अर्थ इथं यू येणार आहे का, नाही. तर व्हीला काट मारा आणि इथं बरोबर कोण निघेल बघा, हा आर येईल. मग इथं आर आला तर इथं बरोबर कोण निघेल, हा व्ही निघेल. इकडे आर ला काट मारा. येते लक्षामध्ये बघा.
कारण की व्ही काय म्हटलं, व्ही हा यूचा शेजारी आहे. मग व्हीच्या शेजारी कोण असणार आहे? यू असणार आहे. यूची जागा इथे फिक्स करून टाका. राहिल्या 3 जागा. बघा आता पुढे काय दिसतंय बघा. क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही. बघा क्यू हा काय म्हटले? एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही. आणि डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये नाही. पहा थोडक्यात काय आहे? एस आणि डब्ल्यूच्या मध्ये इथं क्यू घ्यायचा नाही. आणि परत काय बघा, डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये इकडे डब्ल्यू हा येणार नाही. ठीक आहे बघा, हे दोन आपल्याला कंडिशन फॉलो करायचे आहेत. बघा लक्षात घ्या. आता यू आणि एसच्या मध्ये जर डब्ल्यू नसेल, बघा हे बघा यू आणि एसच्या मध्ये काय म्हटलंय बघा, यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू नाही, मग डब्ल्यू आपल्याला इकडे घ्यावं लागेल. ठीक आहे बघा. बघा यू पहिली गोष्ट म्हणजे काय आपल्याला बघा, एस आणि डब्ल्यूच्या मध्ये जर क्यू घ्यायचा नसेल आणि राहिलेत कोण बघा इथं, एस डब्ल्यू आणि क्यू हे तिघच राहिलेत, बरोबर आहे का? पहा या ठिकाणी कोण कोण बसणार आहे? एस डब्ल्यू आणि क्यू बसणार आहे. बघा क्यू जर मध्ये घ्यायचा नसेल तर याचा अर्थ काय आहे? एस आणि डब्ल्यू हे शेजार शेजारी आले पाहिजे. ठीक आहे बघा. पहा एस इथे घेतला, डब्ल्यू इथं आला तर काय निघते बघा, क्यू इथे येईल पहिल्या कंडिशन मध्ये. बरं आता लक्षात घ्या. काय म्हटलं, एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू नाही. बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू आहे का? तर क्यू नाही, हे फॉलो झालं. दुसरं काय दिसतंय बघा, यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू नाही. बघा यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू आहे का? तर नाही. येते लक्षामध्ये. बघा यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू आहे का? नाही. बरं मला सांगा, यू आणि एसच्या मध्ये अशा प्रकारे डब्ल्यू येऊ शकतो का? कारण कसं असतं लक्षात घ्या. बघा फक्त काय तुम्हाला आता एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू नाही म्हटलंय, बरोबर आहे का नाही? बघा याचा अर्थ काय आहे? तर बघा एस आणि टीच्या मध्ये बघा डब्ल्यू असतो. एस आणि आरच्या मध्ये डब्ल्यू आहे, टी आहे. बघा एस आणि पीच्या मध्ये आर पण आहे, टी पण आहे, डब्ल्यू पण आहे. एस आणि व्हीच्या मध्ये बघा पी आहे, आर आहे, टी आहे, डब्ल्यू आहे. त्याचप्रमाणे इकडे साईडला पण असतं, यू पण आहे आणि क्यू पण आहे. याप्रमाणे मध्ये निघतं. मध्ये म्हणजे काय एक्झॅक्ट मध्ये असतो अशातला अर्थ नाही, सर्कल मध्ये लक्षात घ्या. म्हणजे बघा एस आणि पीच्या मध्ये आर पण आहे, टी पण आहे, डब्ल्यू पण आहे. एस आणि पीच्या मध्ये व्ही पण आहे, यू पण आहे आणि क्यू पण आहे. मग आपल्याला काय करावं लागेल बघा, एस आणि डब्ल्यू जरी मध्ये घे, बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये काय म्हटलंय, क्यू नाही. बघा एस बघा एवढं मात्र आहे की बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये असा क्यू नाही पकडू शकत आपण. दोघे एकमेकांच्या शेजारी आली का नाही, दोघांमध्ये कमीत कमी एक तरी व्यक्ती पाहिली आणि इथं काही एस आणि डब्ल्यू काही शेजारी दिसतात. त्यामुळे एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू दाखवू शकतो आपण, नाही. आणि बघा इकडे काय दिसतं, यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू आहे का? तर नाही. बघा यू आणि एसच्या मध्ये कोण दिसतोय बघा तुम्हाला, क्यू दिसतोय, बरोबर आहे का? यू आणि एसच्या मध्ये क्यू दिसतोय. बरं आता ह्याच्यामध्ये बघा असं पण पकडू शकता तुम्ही. ठीक आहे बरं. बघा यू आणि एसच्या मध्ये असा पण डब्ल्यू येऊ शकतो. बरं आणखी कंडिशन कशी निघते बघा, तरी पण आपण बघून घेऊ. बघा बघा एस तुम्ही जर समजा इथं पकडला, बघा आपल्याला काय म्हटलंय, यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू नाही. बघा यू इथं आहे, बघा आता समजा आपण एस इथं पकडला, डब्ल्यू इथं पकडला आणि जर इथं क्यू पकडला तर काय निघते बघा. बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू आहे का? बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू आहे का? तर नाही. आणि बघा यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू आहे का? बघा यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू आहे का? तर नाही. म्हणजे आपल्याला बघा ह्याच्यापेक्षा पण जास्त बघा शक्यता कुठली दिसते बघा, ही दिसते कुठली, बाहेरची. लक्षात घ्या. काय म्हटलंय बघा ह्याच्यामध्ये, बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू नाही, बरोबर आहे की नाही? बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू आहे का? नाही. म्हणजे बघा असं नाही पकडू शकत आपण. ठीक आहे बघा. हा जर दोघांमध्ये एक जरी व्यक्ती असला असता तरी आपण असं पण बघा थोडक्यात काय, यू आणि डब्ल्यूच्या मध्ये समजा बघा आता इथं व्ही आणि जर आर पकडला आपण, तर व्ही आणि आरच्या मध्ये पी आहे असं म्हणू शकतो आपण. व्ही आणि आरच्या मध्ये टी पण आहे, कारण या पद्धतीमध्ये पहा परत व्ही आणि आरच्या मध्ये डब्ल्यू पण आहे. व्ही आणि आरच्या मध्ये इकडे यू पण आहे. येते लक्षामध्ये, म्हणजे या साईडने पण आणि या साईडने पण. फक्त काय व्ही आणि आर एकमेकांच्या शेजारी नसले पाहिजे. तर बघा इथं पण काय दिसते तुम्हाला, एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू नाही. बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू आहे का? नाही. क्यू बाजूला काढलाय आपण. आणि यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू आहे का? बघा यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू आहे का? नाही. दोघं पण एकमेकांच्या शेजारी घेतले. त्याच्यामुळे बघा जास्त कंडिशन बरोबर कुठली निघते बघा, ही निघते कुठली, बाहेरची. ठीक आहे बघा. बघा अशामध्ये पण जरी बघितलं आपण बघा, पण ह्याच्यामध्ये काय निघत नाही. बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू नाही म्हटलं पाहिजे. बघा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू नाही, बरोबर आहे. हे दोघं एकमेकांच्या शेजारी आहेत, हे झालं फॉलो. पण हे बघा यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू नाही. बघा यू आणि एसच्या मध्ये इथं डब्ल्यू दिसत नसला तरी बघा यू आणि एसच्या मध्ये या साईडने बघितलं तर डब्ल्यू निघतोय. यू आणि एसच्या मध्ये डब्ल्यू आहे का? तर आहे. त्यामुळे जास्त कंडिशन कुठली निघते बघा, फॉलो बाहेरची निघते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा आता बघा खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत, यू आणि व्ही शेजारी आहेत का? बघा सॉरी शेजारी नाहीत म्हटले पाहिजे. ठीक आहे बघा. आता यू आणि व्ही शेजारी आहेत, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. बघा आर आणि पी शेजारी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शेजारी नसणारे पाहिजे, हा पण नसणार आहे. एस आणि डब्ल्यू बघा बघा एस आणि डब्ल्यू हे पण शेजारी आहेत, बरोबर आहे का? बघा इथं एस आणि डब्ल्यू शेजारी आहेत.
ठीक आहे, हे पण येणार नाही. राहिले काय आर आणि व्ही. बघा आर आणि व्ही एकमेकांचे शेजारी नाहीत, त्यामुळे ऑप्शन नंबर किती येते आपला? ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रँकिंग चॅप्टरवरती क्वेश्चन दिला. काय दिले बघा याच्यामध्ये? बाबू पी क्यू आर एस व टी ही 5 पिके घेतो. टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची ज्यादा मागणी करणारे पीक असून ते टी पेक्षा ज्यादा पैदास करते. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला मांडणी कशी कशी करायची? वेगाने वाढणारे पीक, पाण्याची ज्यादा मागणी करणारे पीक आणि बघा ज्यादा पैदास करणारे पीक. आपल्याला 3 प्रकारची मांडणी करायची. बघा वेगाने वाढणारे, वेगाने वाढणारे. दुसरं काय दिलं आपल्याला त्यांनी? पाण्याची ज्यादा मागणी, पाण्याची ज्यादा मागणी. आणि 3 नंबरला काय बघा? काय ज्यादा पैदास करणारे. बघा ज्यादा पैदास करणे. ठीक आहे बघा. बरं याच्यामध्ये एकूण किती जण आहेत बघा? 1 2 3 4 5 जण आहेत. 5 मांडणी करा. 1 2 3 4 आणि 5. बघा 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे बघा. आता पुढे काय दिले बघा? चला पी हे आर, वरती काय दिले? टी हे आर पेक्षा. बघा टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे. बघा वेगाने वाढण्यामध्ये काय दिले? टी हे आर पेक्षा, टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची ज्यादा मागणी करणारे पीक असून. बघा टी हे आर पेक्षा पाण्याची जास्त मागणी पण करते. टी हे आर पेक्षा पाण्याची जास्त मागणी पण करते असून ते टी पेक्षा ज्यादा पैदास करते. इथं काय ते केले बघा? उलट केले. काय? तर टी पेक्षा ज्यादा पैदास कोण करते? तर आर. आर काय दिसतोय बघा तुम्हाला? आर हा टी पेक्षा जास्त पैदास. इथं उलट दिले. ठीक आहे, टी हा आर पेक्षा जास्त वेगाने वाढतोय, टी हा आर पेक्षा जास्त पाण्याची मागणी करतोय. पण उलट परत काय दिले? तर काय दिले बघा? तर आर हा टी पेक्षा जास्त पैदास करतोय. ठीक आहे बघा. चला पुढे काय दिसते आता? पी हे आर पेक्षा जास्त पैदास करते. बघा पैदास करणाऱ्यामध्ये बघा पी हे काय म्हटले? आर पेक्षा. आर पेक्षा जास्त कोण आहे? पी आहे, पैदास करते. आणि क्यू पेक्षा वेगाने वाढते. बघा पी हे क्यू पेक्षा वेगाने वाढते. वेगाने वाढण्यामध्ये काय दिले? तर पी हे क्यू पेक्षा वेगाने वाढते. चला पुढे काय दिले बघा आता? क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते. बघा क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते. पाणी मागण्या बघा, पाण्याची ज्यादा मागणी करण्यामध्ये काय म्हटलंय? क्यू हे टी पेक्षा, क्यू हे काय म्हटलंय बघा? टी पेक्षा अधिक पाणी मागते. पण जे सर्वात कमी पैदास करणाऱ्या दुसरे आहे. बघा क्यू काय म्हटलंय? बघा क्यू काय म्हटलंय? सर्वात कमी पैदास करणारे. बघा हे ज्यादा पैदास करणारे, इकडून काय असणारे? कमी पैदास करणारे. बघा क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते, पण जे सर्वात कमी पैदास करणारे दुसरे आहे, इकडून दुसरं कोण असणार? बघा क्यू असणार आहे. सर्वात कमी पैदास करण्यामध्ये दुसरं असणार आहे. कोण? क्यू. चला पुढे काय दिसतंय बघा? यस सर्वात मंद गतीने वाढणारे. बघा यस काय म्हटलंय? बघा वेगाने वाढणारे मध्ये काय? सर्वात मंद गतीने कोण वाढते? यस. मग सगळ्यात शेवटला कोणाला? यस आला. कशामध्ये? वेगाने वाढणारे मध्ये. यस सर्वात मंद गतीने वाढणारे आणि सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणारे आहे. बघा पिकात काय म्हटले? कमी पाण्याची मागणी करणारे. पाण्याची ज्यादा मागणी करणारे शेवटला कोण झाले? कमी मागणी करणारे झाले. यस आला इकडे. बरं पुढे काय दिले बघा? पण सर्वात जास्त पैदास करते. बघा यस सर्वात मंद गतीने वाढणारे आणि सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणारे आहे, पण सर्वात जास्त पैदास करते. बघा यस काय करते? पैदास करण्यामध्ये सर्वात जास्त इकडे आला. चला परत पुढे काय दिसते बघा आता? आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे. आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे. आर हे कुणापेक्षा म्हटले बघा? पी पेक्षा अधिक पाणी मागणारे आणि पी हा क्यू पेक्षा आपल्याला आधीच माहिती आहे जास्त मागणी करतोय. पी हा क्यू पेक्षा. आर हे पी पेक्षा, पी ऑलरेडी आपण काय लिहिलाय? क्यू पेक्षा. त्यामुळे ह्याचा विषय संपला. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय दिसतंय बघा? आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे आणि वेगाने वाढणारे पीक आहे. बघा आर हे पी पेक्षा वेगाने पण वाढते. वेगाने वाढणाऱ्यामध्ये काय दिसतंय बघा? आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे
पाणी मागणाऱ्यामध्ये आर हे काय म्हटलंय बघा, पी पेक्षा अधिक पाणी मागते आणि वेगाने वाढणारे पीक आहे थोडक्यात काय. आणि आर हे पी पेक्षा वेगाने पण वाढते. आणि ऑलरेडी आपण काय लिहिले बघा, पी हा क्यू पेक्षा वेगाने वाढतो, मी इथे लिहून टाकले. चला पुढे काय दिसतंय बघा. बरं, प्रश्न वाचायच्या आधी ही मांडणी आपण करून घेऊ बघा. चला, टी आर पी क्यू बघा, हे चौघजण आपण इथे डायरेक्ट मांडू शकतो. कसे बघा, इथं टी, इथं आर, इथं परत पी आणि इथं क्यू आला. बघा ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, क्यू टी आर पी. बघा सुरुवातीला क्यू टी आर आणि पी, आणि इकडे काय दिसतंय बघा, पी पी आर टी. बघा पी इथं घेतला, आर इथं घेतला आणि टी जो आहे तो क्यूच्या पाठीमागे इकडे टी आला. बरोबर आहे का. टी पेक्षा आर मोठा आहे का, टी पेक्षा आर मोठा आहे, आर पेक्षा पी मोठा आहे का, आर पेक्षा पी मोठा आहे. सगळी मांडणी बरोबर झाली आपली. बरं, आता प्रश्नात काय दिले बघा, ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत. बघा, पाण्याची अधिक मागणी करणारी, बघा पाण्याची अधिक मागणी करणारी म्हणजेच या साईडला जेवढी पिकं आहेत तेवढीच काय बघा, ज्याच्यापेक्षा बघा काय म्हटलंय, ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास करणारी पिके आहेत. तितकीच त्याच्यापेक्षा बघा काय म्हटले, तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास करणारी. कमी म्हणजेच बघा इकडे ज्यादा पैदास करणारी, तिकडे काय झाली, कमी पैदास करणारी झाली पिके आहेत. असे पीक वा पिके निवडा. बघा थोडक्यात काय आहे, आता समजा इथं आपण यस पकडला तर यस पेक्षा बघा पाण्याची ज्यादा मागणी करणारी किती पिके आहेत बघा, तर 1 2 3 4 आहेत. बरोबर आहे का नाही. आणि तेच जर बघितलं आपण बघा, पैदास करण्यामध्ये यस पेक्षा कमी पैदास करणारे किती आहेत बघा, तर बघा 1 2 3 4 म्हणजे इथं आपला यस येऊ शकतो. येत्या लक्षामध्ये बघा. थोडक्यात काय म्हटले, हा ज्याच्यापेक्षा पाण्याची मागणी करणारी जेवढी जास्त पिकं आहेत त्याच्यापेक्षा तितकीच काय म्हटले बघा, तर पैदास करा त्याच्यापेक्षा तितकीच कमी पैदास करणारी पिके असली पाहिजे. बघा आता यस यस पेक्षा 4 जण जास्त पाणी मागतात आणि यस पेक्षा 4 जण कमी पैदास करतात. पुढं पुढं कोण दिसतोय, आणखी पी दिसतोय. बघा पी पेक्षा 1 2 3 जण जास्त ज्यादा पाणी मागतात आणि पी पेक्षा 1 2 3 हे 3 जण कमी पैदास करतात. म्हणजे इकडे पी पण असेल. परत बघा आर पण असेल. बघा आर पेक्षा जास्त पाण्याची मागणी करणारे दोघं जण आहेत आणि आर पेक्षा कमी पैदास करणारे किती आहेत बघा, दोघं जण आहेत, क्यू आणि टी. म्हणजे आर पण असेल. दुसरा कोण निघतोय बघा, टी निघतोय का, टी नाही निघत आहे. बघा मग काय असेल, एस पी आणि आर. आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. बघा आता एक स्तंभ आहे, ठीक आहे, बघा हा स्तंभ आहे आणि तू काय म्हटलंय बघा, निम्मा स्तंभ काय दिले बघा, चिखलात रुतलेला आहे. चिखलात रुतलेला आहे. पुढे काय दिसतंय बघा, आता त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे. बघा आता इथं मात्र आपण त्या जो काय आपला खांब आहे, त्या जो काय स्तंभ दिला त्या स्तंभाचे आपण रेशिओ मध्ये बघा तुकडे करू शकतो. किती, इथं काय म्हटलंय, त्याच्यापेक्षा 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि वरती काय म्हटलंय बघा, निम्मा स्तंभ. बरोबर आहे का. बघा 1/2 आणि 1/3 चा लसावी किती असतो, तर बघा 2 आणि 3 चा लसावी किती असतो, 6 असतो. ठीक आहे. बघा 6 तुकड्यामध्ये केले तरी चालेल किंवा डायरेक्ट आपण काय करू शकतो बघा, बघा 1/3 म्हणजे थोडक्यात काय, आपण 3 तुकडे केले. बघा 3 तुकडे केले. बघा चिखलाचे काय केलं की, बघा चिखलात काय म्हटलंय बघा, तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ. बघा जर समजा स्तंभ जर बघा आपण स्तंभ जर आपण 3 भाग केले, आपण 3 भाग केले तर 3 भागातला निम्मा भाग म्हणजे किती झाला बघा, चिखलामध्ये किती झाला, 1.5 भाग गेला. 1.5. ठीक आहे. बघा 1.5 भाग, बघा 1.5 भाग गेला. बरं आता पुढे काय दिसतंय बघा, त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडलेला आहे. बघा आता ह्याच्यावरती काय बघा, तर हे पाणी आहे. चिखलाच्या वरती काय पाणी आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, 1/3 भाग पाण्यात बुडाला. बघा राहिलेल्यापैकी 1/3 म्हणले का नाही, त्यामुळे पूर्ण स्तंभातला 1/3 म्हणजे किती झाला बघा, जर 3 भाग असतील तर 3चा 1/3 किती असतो, 1 भाग असतो. हा 1 भाग कशामध्ये गेला बघा, पाण्याखाली. पाण्यामध्ये किती आहे बघा, तर 1 भाग आहे. येते लक्षामध्ये. आणि बघा राहिलेलं किती असेल बघा, 1.5 आणि 1 झाला 3, 2.5 झाला. राहिला किती बघा, तर वरती काय म्हटले, आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. वरचा बाहेरचा भाग किती आहे बघा, बाहेर किती आहे, तर राहिला 0.5 भाग. बरोबर आहे का. पण 0.5 भागाची व्हॅल्यू किती दिली बघा त्याने आपल्याला, 7 एकक. हे 0.5 भाग म्हणजे किती आहे, तर 7 एकक आहे. विचारलं का आपल्याला, तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा. बघा आता 0.5 तात्पुरतं भाग म्हणजे x करा, हे म्हणजेच किती आहे बघा, 7 आहे. तर बघा एकूण आपला खांब किती आहे बघा, तर 3x आहे. बरोबर आहे का. 3 भाग म्हणजे 3x म्हणजे किती झाले बघा, 3x.
तर 3x म्हणजे किती? तर इथं तिरकस गुणाकार करा. चला किती निघते बघा, क्वेश्चन मार्क गुणिले 0.5x बघा, क्वेश्चन मार्क गुणिले 0.5x इज इक्वल टू बघा 3x गुणिले 7, 3x गुणिले 7 बघा, क्वेश्चन मार्क जागायला ठेवा इज इक्वल टू 0.5x बरोबरच्या पुढे घालवा. मग काय येईल बघा, 3x गुणिले 7 भागिले 0.5x काय निघते बघा इकडं, बघा ह्या x ला हा x घालून टाका आणि पूर्णांकात लिहा. बघा 3 गुणिले 7 भागिले काय बघा 0.5 चा पूर्णांकात करा म्हणजे 5 करा इथं. मग खाली छेदाला जर तुम्ही 10 ने गुणलं तर याचा अर्थ वरती पण 10 ने गुणा म्हणजे एक शून्य इकडे वाढून टाका कुठंतरी, किंवा इकडचा शून्य आपण इकडे वाढू. 3 च्या ऐवजी 30 करा. बघा किती निघतंय, 5 एके 5, 5 सक्क 30. ठीक आहे, बरोबर आहे का? म्हणजे बघा किती किती आला क्वेश्चन मार्क म्हणजे किती आला, 7 सक्कून 42. म्हणजे बघा त्या खांबाची एकूण लांबी किती असेल बघा, तर 42 एकक. उत्तर किती असेल आपलं, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा खरे खोटे चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर आहेत. त्यांच्यापैकी पितूर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात. बघा थोडक्यात काय, एक जण खोटे बोलते आणि दोघ जण काय करतात, खरे बोलतात. बरं, त्या तिघात फक्त एक फितूर आहे. जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा. ठीक आहे बघा, आता याच्यामध्ये बघा फितूर व्यक्ती काय म्हटले बघा, खोटे बोलतात म्हणजे आणि याच्यामध्ये एक फितूर आहे आणि त्याचा अर्थ काय, एक जो व्यक्ती खोटं बोलतोय तोच कोण असणार आहे, फितूर असणार आहे. ठीक आहे, बघा सुरुवातीला काय करायचं, दोन व्यक्ती खरे बोलतात, बरोबर आहे का नाही. पहिला व्यक्ती आली हा खरं बोलतोय असं पकडू आपण. मग आली जर खरी बोलत असेल तर आलीचं वाक्य काय बघा, तर बेला फितूर आहे. मग आली काय म्हणतोय, बेला फितूर आहे, हे आलीचं वाक्य आपण बरोबर पकडलं. ह्याच्यावरनं बघा आता बेला जर फितूर असेल तर बघा बेलाचं वाक्य काय आलं पाहिजे, हे जर बरोबर असेल तर बेलाचं वाक्य चूक आलं पाहिजे. बघा बेलाचं वाक्य काय ते बघा, सारा फितूर आहे, बरोबर आहे का नाही. आणि आपण आली काय म्हणतोय, बेला फितूर आहे, म्हणजे खोटं कोण बोलतोय, बेला बोलते. आपण बघा मग बेलाला जर चुकी ठरलं तर बेला काय म्हणते, सारा फितूर आहे. याचा अर्थ काय, हे वाक्य चुकीच येते का, कारण की फितूर कोण आहे तर स्वतः बेलाच आहे. हे बरोबर बेलाचं वाक्य चुकीचं आलं. आता 3 नंबरचं वाक्य काय ते बघा, सारा काय म्हणते, बेला खोटे बोलते. बघा आपण बेलाला ऑलरेडी काय केले, खोटं बोलते. हे वाक्य बरोबर काय ते बरोबर येते. बघा बेला खोटे बोलते, बरोबर आहे का. बघा याचा अर्थ काय, 2 वाक्य बरोबर आली, कुठली, आलीचं आणि साराचं, आणि एक वाक्य चुकी झालं कोणाचं, बेलाचं, बरोबर आहे का नाही. मग आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी, तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा. म्हणजे थोडक्यात खोटा बोलणारी व्यक्ती कोण आहे किंवा फितूर व्यक्ती कोण आहे, तर कोण असेल, बेला असेल. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, अजय आणि विकास यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:11 आहे. ठीक आहे बघा, अजय आणि विकास, बघा अजय आणि विकास यांचं काय म्हटलंय बघा, आजचे वय, आजचं वय किती दिले बघा, 3x आणि 11x दिले गुणोत्तरामध्ये. ठीक आहे, बघा पुढे काय दिले, विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. बघा आता विकास काय म्हटले बघा, मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मग आता मीनाचं वय किती असेल बघा, विकासपेक्षा 12 वर्षांनी जास्त असेल, बरोबर आहे का नाही. कारण की विकास हा मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, याचा अर्थ मीना विकासपेक्षा 12 वर्षांनी मोठी असणार आहे. मग तिचं वय किती असेल, 11x अधिक 12. आता पुढे काय दिले बघा, मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. बघा इथं बरोबर आपल्याला x ची व्हॅल्यू कळून जाते, कशी लक्षात घ्या. बघा 7 वर्षांनी, 7 वर्षांनी मीनाचं वय किती असेल बघा, आजचं वय किती, 11x अधिक 12 आहे. ह्याच्यामध्ये जर 7 वर्ष आपण वाढवले, कारण की 7 वर्षानंतरचं वय म्हटलं ना तुम्ही, आजच्या वयामध्ये 7 वर्ष वाढवले म्हणजे किती होईल बघा, 12 आणि 7 19 होईल, 11x अधिक 19. आणि त्यावेळेस मीनाचं वय किती दिले बघा त्यांनी, 85 वर्ष, म्हणजे 11x अधिक 19 बरोबर किती झाले, 85 झाले. बरं, आता इथे x व्हॅल्यू कळून जाते. चला पुढे काय दिले बघा, जर अजयच्या वडिलांचे आजचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती. बघा आता अजयच्या वडिलांचं वय काढायचे. बघा अजयचे वडील हे कोण झाले, अजयचे वडील. बरं अजयचे वडील अजयपेक्षा किती वर्षांनी जास्त आहे, तर बघा 25 वर्षांनी जास्त आहे. त्यांचं वय किती असेल बघा, मग 3x अधिक 25, बरोबर आहे का. आणि ह्यांचं वय काढायचं आपल्याला. बघा आता इथे x ची व्हॅल्यू निघून जाते. बघा किती निघते इथं, बघा काय निघते इकडं, 11x अधिक 19 बरोबर 85. बघा 11x बरोबर हे 19 जर बरोबरच्या पलीकडे घातलं तर काय होईल, मायनस होईल, 85 वजा मायनस. 11x बरोबर किती निघते बघा, 85 मधून 10 गेले 75.
75 मधनं 10 गेले किती 65 आणि 1 66 येते बघा. मग x ची व्हॅल्यू किती निघेल बघा 66 भागिले 11 बरोबर किती झाले 6 झाले. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू किती झाली 6 झाली. आपल्या अजयच्या वडिलांचं वय काढायचं. वडिलांचं वय किती असेल बघा मग 3 गुणिले 6 अधिक 25 बरोबर किती निघते बघा 6 त्रिक 18 18 अधिक 25 बरोबर किती निघते बघा 20 आणि 10 30 आणि 10 40 आणि 3 43 म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 2 43 वर्ष. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर काय दिले बघा क्वेश्चन मध्ये एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे. त्यात 1 लिटर लिंबू रस आहे बघा. एक्स ही बाटली पूर्णपणे कशाने भरलेली आहे लिंबू रसाने. ही समजा बाटली आहे. ठीक आहे. आणि ती किती बघा 1 लिटर मध्ये. चला 1 लिटर 1 लिटर म्हणजे किती झाले 1000 ml. चला पुढे काय दिसतंय बघा आता. हंसाने Y व Z या 2 रिकाम्या बाटल्यात X मधला रस ओतला. आणखी 2 बाटल्यात बघा Y पण आहे आणि Z पण आहे. चला पुढे काय दिसतंय बघा. Y बाटलीची धारकता X या बाटलीच्या निम्मे आहे. बघा एक जर 1 लिटरची म्हणजे 1000 ml ची असेल तर Y बाटली किती आहे X च्या निम्मी म्हणजे किती झाली 500 ml ची झाली. किती झाली तर 500 ml. बघा आता पुढे काय दिले बघा. यानंतर X बाटलीतील आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे. बघा काय केले बघा X मध्ये 1 लिटर लिंबू रस आहे. त्याने काय केले हंसाने Y व Z या 2 बाटल्यात X मधला रस ओतला. Y बाटलीची धारकता X या बाटलीची निम्मी आहे. यानंतर X बाटलीत आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे. बघा X बाटलीमध्ये किती रस शिल्लक आहे तर 0.6 लिटर रस शिल्लक आहे. म्हणजे थोडक्यात किती 600 ml आला. बघा किती आला इथं 600 ml रस शिल्लक आहे याच्यामध्ये. बरं आता टोटल 1000 ml आहे. ठीक आहे बघा टोटल किती झाला आपला 1000 ml. त्यातला 600 ml X मध्ये राहिला आणि राहिलेला Y आणि Z मध्ये. बरं किती आहे बघा Y या बाटलीची 1/5 बघा Y या बाटलीची 1/5 तर Z या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. बघा Y बाटलीची 1/5 म्हणजे बघा ह्याचे जर आपण 5 तुकडे केले बघा ह्याचे आपण काय केले 5 भाग जर केले की निघतात बघा 1 2 3 4 आणि 5 तर बघा Y या बाटलीची 1/5 म्हणजे Y बाटलीमध्ये किती रस आहे बघा तर 100 ml रस आहे. बरोबर आहे का 500चा 1/5 किती असतो 100 असतो. बघा परत काय दिसते बघा तर Z या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. बघा आता लक्षात घ्या इथं 600 ml गेला इथं 100 ml गेला मग 700 ml झाला राहिला किती 300 ml. 300 ml म्हणजे किती असणार आहे बघा Z मध्ये असणार आहे. बरोबर आहे का Z मध्ये किती गेला 300 ml गेला. हा झाला 300 ml आणि ह्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा तर Z या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. अर्धी म्हणजे किती झाला बघा Z ची कॅपॅसिटी किती झाली 300 300 600 आणि त्याच्यामधला 300 ह्याच्यामध्ये काय बघा रस आहे. बरोबर आहे का Z बाटली निम्मी भरलेली आहे निम्मी रिकामी आहे. मग ह्याच्यामध्ये रस किती आला 300 ml आला 300 ml म्हणजे Z च्या किती झाला निम्मा झाला मग Z ची धारकता किती झाली Z बाटली 600 ml ची बाटली. बरं पुढे काय म्हटलंय बघा हंसाने Z ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली तर Z बाटलीतील द्रवाची राशी लिटर मध्ये निवडा. तर बघा Z बाटलीमध्ये किती लिटर रस आहे तर बघा Z ची धारकता किती 600 ml म्हणजे किती झाली बघा 0.6 लिटर. हे उत्तर किती असेल आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर पजल वरती क्वेश्चन दिला काय दिले बघा याच्यामध्ये जेव्हा गुलाबी एक्स आहे बघा जेव्हा एक्स काय म्हटलंय बघा एक्स हा गुलाबी आहे तेव्हा काय म्हटलंय पांढरा वाय आहे त्यावेळेस वाय काय आहे बघा वाय पांढरा आहे. ठीक आहे बघा परत जेव्हा गुलाबी एक्स नाही बघा एक्स हा गुलाबी नाही एक्स हा गुलाबी नाही पिवळा झेड आहे त्यावेळेस बघा पिवळा काय असेल बघा झेड हा काय असेल पिवळा असेल. आणि पुढे काय दिले बघा परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. बघा झेड पिवळा असेपर्यंत काय वाय पांढरा असणार नाही वाय हा पांढरा असणार नाही. ठीक आहे बघा बर आता पुढे काय दिसते बघा तुम्हाला जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा. बघा पहिले काय दिले पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे. बघा झेड हा पिवळा असताना एक्स हा गुलाबी आहे का तर नाही एक्स हा गुलाबी नाही म्हटले. ठीक आहे बघा चला पहिले काय झालं चूक झालं
2 नंबर काय दिसते बघा, पांढरा वाय नसताना. बघा, पांढरा वाय नसताना, नसताना म्हटलेले पिवळा झेड नाही. तर बघा, झेड हा पिवळा नाही म्हटलेले, तर झेड हा पिवळा आहे. पांढरा वाय बघा, पांढरा वाय नसताना पिवळा झेड आहे. पण इथं काय म्हटलंय, पिवळा झेड नाही. 2 नंबर काय झालं, चूक झालं. 3 नंबर बघा, पिवळा झेड असल्याने, बघा पिवळा हा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही. बघा, एक्स हा गुलाबी नाही. त्यामुळे 3 नंबर काय ते बरोबर येते. 4 नंबर बघा, पांढरा वाय असताना, बघा पांढरा वाय असताना गुलाबी एक्स नाही. गुलाबी एक्स नाही म्हटलेलं तर इथं काय दिसतोय, आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 पण काय झाला, चूक झाला. आपलं उत्तर किती निघते, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, लॉजिकल रिझनिंग वरती क्वेश्चन आहे. असे प्रश्न आले की सुरुवातीला काय करायचं, आधी प्रश्न वाचून घ्यायचा. प्रश्नामध्ये काय दिले बघा, वरील युक्तिवाद विचारला, युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा एक पर्याय निवडा. तर बघा, आता तुम्हाला काय दिलेलं आहे, इथं आर्ग्युमेंट दिलेलं आहे, युक्तिवाद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्रुटी शोधायची. ठीक आहे. बघा, त्रुटी म्हणजेच काय बघा, तर ह्याच्यामध्ये आपण ह्या स्टेटमेंटला आपल्याला काय करायचं, अपोज करायची किंवा ह्याच्यातली चूक दाखवायची आपल्याला. ठीक आहे. तर काय दिसते बघा ह्याच्यामध्ये, एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली ती तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. ठीक आहे. बघा, एका शाळेमध्ये काय आहे, तर गीता पाठ म्हणून दाखवायची आणि न्याहारी पत्रिक म्हणजे नाश्त्याचं ते काय असतं, ते कागदपत्र ते तुम्हाला देणार, म्हणजे तुम्हाला नाश्ता मिळणार सकाळी. चला पुढे काय दिले बघा, तरुण व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्वज्ञानासंबंधाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचली आहे. तर बघा, आता इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. थोडक्यात काय, गीता पाठ म्हणून काय घेतात, तर मुलांचा आत्मविश्वास वाढावा आणि बघा त्यांच्यामध्ये काय म्हटले, भारतीय जीवन तत्वज्ञानासंबंधाने जागरूकता निर्माण व्हावी. याच्यामध्ये काही चुकीचं नाही. ठीक आहे. बघा, इथपर्यंत आपलं युक्तिवाद बरोबर आहे. पुढे काय दिले बघा आता, तर ह्या युक्तिवादामध्ये आपण अपोज करू शकत नाही आतापर्यंतच्या वाक्यामध्ये. कुठपर्यंत, इथपर्यंत. ठीक आहे. बघा, आता पुढे काय दिले बघा, या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान ग्रहण करतील. बघा, गीतेचं जर पाठांतर तुम्ही केलं तर डायरेक्ट तुम्हाला ते तत्वज्ञान ग्रहण करतील, म्हणजे डायरेक्ट तत्वज्ञान तुम्हाला समजून झालं असा त्याचा अर्थ आहे का, नाही. आणि पुढे काय दिले बघा, ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. तर बघा, आपल्याला आपण युक्तिवाद त्रुटी कुठं दाखवू शकतो, तर शेवटच्या ह्या 2 लाईनीमध्ये. ठीक आहे. बघा, पहिल्या 4 बघा, ह्या पहिल्या 5 लाईनीमध्ये काही अडचण नाही. ठीक आहे. बघा, काय म्हटलेले, तर गीता पाठ करून घेतात तरुण विद्यार्थ्यांकडनं 14 ते 18 वर्षातल्या, आणि त्या कशासाठी, तर बाबा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी. कशासाठी, तर भारतीय जीवन तत्वज्ञानासंबंधाने. पण पुढे काय म्हटलंय बघा, या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान ग्रहण करतील म्हटले आणि शांत जीवन जगतील. या ठिकाणी आपण काय करू शकतो, ह्या शेवटच्या 2 वाक्यांना त्यांना आपण अपोज करू शकतो. ठीक आहे. बघा, आता पहिले काय दिले बघा तुम्हाला. बरं, आता याच्यामध्ये बघा, सर्वात चांगल्या प्रकारे म्हटले, बरोबर आहे का नाही. म्हणजे बघा, सुरुवातीला इथे तुम्हाला 4 पर्याय दिले. 4 पर्यायामध्ये एकापेक्षा जास्त पर्याय तुम्हाला बरोबर वाटू शकतात. सुरुवातीला काय करायचं, जे चुकीचे वाटतात ते आधी कॅन्सल करून टाका आणि जे बरोबर वाटतात त्यातला जो चांगला वाटतो ना त्याला टिक मार्क करायचं. बघा, पहिलं काय दिसतंय तुम्हाला, तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्वज्ञानाबाबत जागरूक आहेत. बघा, तरुण व्यक्ती जागरूक नाहीत म्हणून तर त्यांना गीतेचं पाठांतर करून घेतलं जाते, जागरूकता त्यांच्यामध्ये वाढवली जाते. त्यामुळे पहिला ऑप्शन काय ते बघा, चुकतोय. काय म्हटलं, तरुण व्यक्ती मुळातच तत्वज्ञानाबाबत जागरूक असतात. हे काय असते, चुकीचं असते. चला पुढे काय असते बघा, भारतीय तत्वज्ञानाच्या आकलनासाठी, बघा भारतीय तत्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. बघा, भारतीय तत्वज्ञानाच्या आकलनासाठी गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. बघा, गीता पाठ केलेली चांगलीच आहे, वाईट नाही. फक्त त्या गीतेचा अर्थ पण तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे बघा, गीता पाठ करण्याबरोबर तुम्हाला त्याचा अर्थ पण माहित असेल तर ते योग्य ठरते. नुसतं, आणि इथं काय म्हटलंय, भारतीय तत्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. बघा, तोंडपाठ केलेली चांगलीच आहे, वाईट नाही याच्यामध्ये. ठीक आहे. बघा, त्याच्यामुळे हे वाक्य पण काय ते आपलं चुकतंय. 3 नंबर काय म्हटलंय बघा इकडं, जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. ठीक आहे. बघा, आता इथे तात्पुरता हे वाक्य आपल्याला बरोबर वाटते. कसं लक्षात घ्या, जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. बघा, आपल्याला काय सांगितलंय, गीता आपण कशासाठी पाठ करतोय, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्वज्ञानासंबंधाने त्याची काय म्हटले बघा, जागरूकता वाढवण्यासाठी. बरोबर आहे का नाही. बरं, आता पुढच्या 2 या वाक्यात काय दिले बघा त्यांनी,
जर आपण गीता जर आपण पाठ केली आणि त्याच्याबद्दल जर आपण जागरूक झालो तर आपण पुढे काय करतोय बघा, या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान ग्रहण करतील म्हटलेले बघा. गीतेचा अर्थ समजून जर नुसते आपण गीता पाठ केली तर आपण त्याचं तत्वज्ञान ग्रहण करू शकतो का? तर नाही. मग थोडक्यात काय बघा, बघा जागरूकता म्हणजे जागरूकता निर्माण होईल आपल्याला मध्ये. याचा अर्थ असा नाही की बघा जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. बघा जागरूकता निर्माण झाली म्हणजे आपल्यामध्ये आकलन आलं त्याचं नाही. त्याच्यामुळे हे वाक्य काय निघते बघा आपल्याला बरोबर वाटते. 3 नंबरला तात्पुरता थांबा. 4 नंबर काय म्हटलंय बघा याच्यामध्ये, पहा पाठांतरासाठी काही शिकणे म्हणजे तुम्ही स्वतः सर्जनशील आहात असे नाही. पहिली गोष्ट म्हणजे बघा 4 नंबरचं जे वाक्य आहे ते वैयक्तिक वाक्य जर बघितलं आपण तर बरोबर आहे. पण आपल्याला ह्या पॅराग्राफचा विचार करायचा आहे बघा. लक्षात घ्या काय दिसते तुम्हाला, पाठांतरासाठी काय शिकणे म्हणजे तुम्ही सर्जनशील आहात. सर्जनशीलचा पहिली गोष्ट म्हणजे अर्थ माहित पाहिजे. सर्जनशील म्हणजेच काय बघा बघा गणपतीमध्ये आपण गणपती विसर्जन करतो बरोबर आहे की नाही. विसर्जन म्हणजेच काय बघा, गणपती मूर्ती आपण बुडवतो म्हणजे थोडक्यात काय एखादी गोष्ट आपण नष्ट करतो. विसर्जन म्हणजेच काय एखादी गोष्ट नष्ट करणे आणि सर्जन म्हणजेच काय तर एखादी गोष्ट निर्माण करणे. मग याच्यामध्ये काय बघा, पाठांतरासाठी काय शिकणे म्हणजे तुम्ही स्वतः सर्जनशील म्हणजे एखादी गोष्ट निर्माण करताय आहात असे नाही. हे वाक्य बरोबर आहे. वैयक्तिकरित्या हे वाक्य बरोबर आहे. पण आपल्याला काय बघा, ह्या पॅराग्राफ नुसार ते वाक्य आपल्याला काय करायचंय, बरोबर आहे का नाही तेवढं चेक करायचं. ठीक आहे बघा. बरं आता जास्त बरोबर कुठलं वाटतंय बघा, तर जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. आपल्याला हे वाक्य काय निघते, बरोबर निघते. ठीक आहे. बघा आकलन म्हणजेच काय, मूल्यांकन. म्हणजे जागरूकता एखाद्या गोष्टी जी आपल्याला तयार झाली याचा अर्थ आपल्याला म्हणजे ते आपण एखाद्या गोष्टीचं मूल्यांकन करू शकतो. बघा गीता नुसती पाठ केली तर गीतेमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला त्याचं मूल्यांकन आपण डायरेक्ट करू शकतो का? नाही करू शकत आहे. त्यामुळे काय जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. ऑप्शन नंबर 3 काय ते आपलं बरोबर आहे ते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. अशा वेळेस काय करायचं, सुरुवातीला प्रश्न वाचून घ्यायचा. काय दिले बघा, वरील युक्तिवादात बघा काय दिले तुम्हाला, युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट दिलेले. युक्तिवादात काय म्हटलेले, वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे विधान निवडा. बघा वापरलेल्या तत्वाचे म्हणजेच काय बघा, जशी ह्याच्यामध्ये शब्दरचना आहे त्याला बघा, युक्तिवाद म्हणजे काय असतो, आर्ग्युमेंट. मग हे जर चुकीचं असेल समजा तर त्याला बघा आपण काय करतोय, सेम त्याच्यासारखे शब्दरचना त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कशामध्ये असली पाहिजे, युक्तिवादामध्ये असली पाहिजे. ठीक आहे. बघा आता काय दिसते बघा ह्याच्यामध्ये, अलीकडच्या काही वर्षात बघा अलीकडच्या काही वर्षात अनेक लोक सायकलींचा वापर करू लागलेले आहेत. लोकांना सदृढ राहायला याची मदत होते. या कारणाने ही बाब स्वागतार्ह आहे. ठीक आहे. बघ लोकांनी आता काय केले, सायकल चालवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी काय ते बघा, ते सदृढ राहायला त्यांना मदत होते आणि ती बाब स्वागतार्ह आहे. पुढे काय म्हटले बघा, पण जर शिरस्त्राण घालण्याची बघा, शिरस्त्राण म्हणजेच काय, हेल्मेट. शिरस्त्राण घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालवणे टाळतील. प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहित आहे. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. सायकल चालवणाऱ्यांवर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे आणि ते लोकशाही जीवनमार्गाचे विरोधी आहे. बघा आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, बरोबर लोकांनी सायकल चालवायला सुरुवात केली पण गव्हर्नमेंटने बघा सरकारने काय केलेले, तर सायकल चालवताना हेल्मेट काय केले आपल्याला कंपल्सरी केलेले. तर ह्याच्यामध्ये काय म्हणणं आहे बाबा, की हेल्मेट सक्ती काय बघा, तर बघा सायकल चालवणे लोकांची काय बघा वैयक्तिक आवड आहे बरोबर आहे का नाही. वैयक्तिक आवडीमध्ये सरकारने काय म्हणतो, सरकारने बळजबरी करून असं त्यांचं म्हणणं येते. ठीक आहे. बरं आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला या युक्तिवादाला काय म्हटले, या वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे आपला विधान निवडायचे. बघा पहिलं काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये, व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवी. बघा आपल्याला ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, की थोडक्यात काय सरकारने बघा लोकांना काय बघा वैयक्तिक आवडीमध्ये सरकारने लुडबुड करू नये असं ह्याच्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला म्हटलेले. पण बघा पहिली गोष्ट म्हणजे हे चुकीचं आहे का, बघा 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 कुठलीही गोष्ट जरी तुम्ही वैयक्तिकरित्या जरी करत असला तरी बघा ती तुम्हाला कशी असते बघा, कायद्याच्या चौकटीत राहून करावं लागते. हे लक्षामध्ये इथे जर आपण बघितलं बघा, तर बघा व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे. हे काय ते बघा, बरं हे ऑलरेडी आहे बघा आपल्याला बघा व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे ही गोष्ट सुरुवातीला आहे. पण आपल्याला बघा ह्याच्यासारखी शब्दरचना याच्यामध्ये आहे का नाही, आपल्याला फक्त याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, वैयक्तिक आवडीमध्ये सरकारने लुडबुड करू नये त्यासारखी शब्दरचना कशामध्ये दिसते ते आपल्याला बघायचे. बघा आपल्याला इथे पहिल्या गोष्टीमध्ये दिसते आपल्याला नाही दिसत. दुसरी गोष्ट बघा,
मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. बघा जसं वरती काय म्हटलंय बघा आपण, बस इथं काय म्हटलंय बघा, इथं काय म्हटलंय, लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. बघा सायकल चालवणाऱ्यांवर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत, बघा व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे. थोडक्यात काय, सायकल चालवणे ही स्वतःची काय बघा लोकांची व्यक्तिगत निवड आहे आणि त्याच्यामध्ये सरकार काय करते, लुडबुड करत आहे. सेम मग त्या शब्दरचनेला आपण कुठलं वाक्य सांगू शकतो, ऑप्शन नंबर 2. कसं बघा, मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना, थोडक्यात काय बघा, मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना म्हणजे काय, व्यक्तिगत निवड झाली ना. मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना वा औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. सेम तसंच आहे बघा इथं, मौजेसाठी आम्ही सायकल चालवतोय तर आम्हाला काय बघा, हेल्मेट सक्ती न करण्याची मान्यता द्यावी. हेल्मेट न घालण्याची आम्हाला मान्यता द्यावी. थोडक्यात काय सेम त्या प्रकारचे प्रश्न आहे ते काय बघा, मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना वा औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. म्हणून उत्तर काय निघते बघा, ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. 3 नंबर काय दिले बघा, खूपच खर्चिक असल्यामुळे दारुड्यांना त्यांच्या व्यसनांवर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता नये. आणि परत 4 नंबर काय, मुले जर परवानगीशिवाय शाळेत अनुपस्थित राहत असतील तर त्यांच्या पालकांना दंड करणे योग्य आहे. पहिली गोष्ट मध्ये हे चुकतंय बघा का, इथं तुम्हाला काय म्हटलेले, सरकारने लुडबुड करायची नाही. ठीक आहे, मान्यता दिली पाहिजे. ह्याच्यामध्ये तेच म्हटलेले. ठीक आहे, व्यक्तिगत लेवलला जर आम्ही सायकल चालवत असेल तर आमच्यावरती हेल्मेट घालण्याची सक्ती करू नये. विदाऊट हेल्मेट आम्हाला सायकल चालवण्याची परवानगी मिळावी. त्याचप्रमाणे ह्या शब्दामध्ये काय दिसते बघा तुम्हाला, म्हणजे मौजेसाठी म्हणजे काय, व्यक्तिगत निवडीसाठी आम्ही काय करतोय, पेय पितोय किंवा औषध घेतोय तर त्याला पण कायदेशीर मान्यता द्यावी. बरोबर, ह्याच्यासारखंच ही शब्दरचना आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 काय ते आपलं उत्तर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड मधला क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किलोमीटर मध्ये निवडा. बघा आता बघा आता एक कामगार बघा आता घरातून निघाला. ठीक आहे, बघा घर इथे आणि इथं त्याला कुठं पोहोचायचंय, कारखान्यामध्ये पोहोचायचं. ठीक आहे, बघा आता बघा कारखान्यामध्ये पोहोचायचं जे काय टायमिंग आहे, इथं आपण काय करू, आता कारखाना बघा, कारखान्यामध्ये पोहोचायचं जे काय टायमिंग आहे ना, ते किती आहे बघा, 12 वाजताच टायमिंग आहे. समजा आपण दुपारी 12 वाजता त्याला कारखान्यामध्ये पोहोचायचे. बघा 5च्या जर स्पीडने गेला तो, तर काय दिले बघा तुम्हाला, 5 मिनिट गतीने चालला तर तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. म्हणजे थोडक्यात पोहोचतोय कधी बघा, 12 वाजून 3 मिनिटाला पोहोचतोय. 1, 2 आणि 3 मिनिटं उशिरा पोहोचतोय. आणि तेच जर काय दिले बघा, जर 6च्या स्पीडने गेला तर काय म्हटलंय बघा, 7 मिनिटे लवकर पोहोचतो. म्हणजेच किती बघा, 7 मिनिटं लवकर म्हणजे 11 वाजून 53 मिनिटाला पोहोचेल. बरोबर आहे का, इथं 11 वाजून 53 मिनिटाला म्हणजे 7 मिनिटं लवकर. बरोबर आहे का, इथून हे किती झाले बघा, 3 मिनिटं उशिरा आणि हे पाठीमाग काय बघा, 7 मिनिटं लवकर. बरोबर आहे का. बघा आता ह्या दोन टायमिंग मध्ये जर आपण बघितलं, कुठल्या बघा, ह्या दोन टायमिंग मध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर तो कितीचा गॅप असणार आहे बघा, 7 आणि 3 10 मिनिटाचा फरक असेल. बरोबर आहे का नाही. म्हणजे 5च्या स्पीडने गेला तर घरातनं कारखान्याला पोहोचायला जेवढा वेळ लागतो, ठीक आहे बघा, तेवढाच बघा 6च्या स्पीडने गेला तर जेवढा वेळ लागतो त्याच्यामध्ये 10 मिनिटाचा फरक आहे. बरं आता सॉल्व्ह कसं करायचं बघा, साधं गणित आहे. बघा 5 बघा, हा झाला वेग. बरोबर आहे का नाही, हा झाला वेग 5 आणि 6. बरोबर आहे का. आता बघा लक्षात घ्या, 5 आणि 6चा लसावी किती असतो, 30 असतो. बरोबर आहे का. 5 आणि 6चा लसावी किती आला, 30 किलोमीटर आला. मग आपण जर अंतर जर 30 किलोमीटर पकडलं, बघा अंतर जर आपण 30 किलोमीटर पकडलं, वेग किती आहे बघा, 5 किलोमीटर आणि 6 किलोमीटर, तर वेळ किती लागेल बघा, वेळ बघा 5च्या स्पीडने गेला तर 30 किलोमीटर अंतर पूर्ण करायला तुम्हाला 6 तास वेळ लागेल. आणि 6च्या स्पीडने जर गेला तर 30 किलोमीटर अंतर पूर्ण करायला तुम्हाला किती वेळ लागेल, 6 पंचे 30, 5 तास वेळ लागेल. बरोबर आहे का नाही. बघा म्हणजे 30 किलोमीटर अंतर ह्या दोन वेगाने करायला गेला तर तुमच्या वेळ किती लागतो, 6 तास आणि 5 तास. दोघांमधला गॅप किती आहे बघा, हा 1 तासाचा गॅप आहे. 1 तास म्हणजे किती झाले बघा, 60 मिनिटाचा गॅप आहे. बरोबर आहे का. घरातून जर तुमचा कारखाना जर 30 किलोमीटर असता तर दोघांमध्ये किती वेळ, दोघांच्या अंतरामध्ये किती वेळ पडला असता, 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा. बघा पण आता इथं त्यांच्या दोघांच्या वेळामध्ये किती फरक आहे बघा, 7 मिनिटं लवकर आणि 3 मिनिटं उशिरा म्हणजे 10 मिनिटाचा फरक आहे. बरोबर आहे की नाही. बघा मग 30 किलोमीटरला बघा लक्षात घ्या, 30 किलोमीटरला जर 60 मिनिटं फरक वेळ, 60 मिनिटाचा गॅप पडत असेल दोघांच्या वेळेमध्ये, 60 मिनिट, तर मग 10 मिनिटाचा जर गॅप पाडायचा असेल, 10 मिनिटाचा
तर त्याला किती किलोमीटर अंतर जावं लागेल? x किलोमीटर. बरोबर आहे का नाही? मग तिकडं तिरकस गुणाकार करा. किती निघते बघा इकडं? x गुणिले 60 बरोबर 10 गुणिले 30. 10 गुणिले 30 बघा x इज इक्वल टू हे 60 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होते बघा? 10 गुणिले 30 भागिले 60 बरोबर काय निघते बघा? शून्याला शून्य गेला. 3 एके 3, 3 दोन्ही 6 म्हणजे परत बे एके बे आणि बे पंचे 10 म्हणजे बरोबर झाला 5 किलोमीटर. हे उत्तर काय असेल बघा? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा. आता एवढं हे दिसतंय तुम्हाला एवढं. पण जर प्रॅक्टिस केली ह्या टाइपची तर एकदम फास्ट उत्तर येऊन जातं. किती निघतं? ऑप्शन नंबर 2 5 किलोमीटर. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, शब्द जोडीवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपकल बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्द जोडी वा शब्द समूह जोडी निवडा. आता बघा, दोन स्वतंत्र आणि समान अर्थाची म्हणजे कसं असते लक्षात घ्या. आता दोन शब्द बघा, अस्वस्थ, अपमानित, अपमानित, बंदिवान, अस्वस्थ, माफ, कारणीभूत आणि विस्तारित. हे काय बघा दोन शब्द आहेत. बरोबर आहे का नाही? सुरुवातीला काय करायचं? एक शब्द घ्यायचा, त्या रिकाम्या जागेला टाकायचा आणि मग वाक्य वाचायचं. त्या वाक्याचा जो काय अर्थ असेल तोच अर्थ बघा ज्यावेळेस आपण दुसरा शब्द तिथे टाकू त्यावेळेस पण त्या वाक्याचा तोच अर्थ निघाला पाहिजे. काय निघते बघा ह्याच्यामध्ये बघा. जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता असे असले बघा. आता पहिल्यांदा काय म्हटले बघा, जुन्या प्राचीन काळामध्ये काय आहे तर बघा देवतांना शांत करण्यासाठी काय तर नरबळी दिला जायचा. थोडक्यात माणसांचा बळी दिला जायचा. ठीक आहे, इथपर्यंत म्हटलेले. पण पुढे काय म्हटले बघा, असे असले तरी असे असले तरी याचा अर्थ काय बघा, पुढचं वाक्य याचे असे असले तरी याचा अर्थ काय, ह्या वाक्याचा अर्थ बदलू शकतो. ठीक आहे बघा, या वाक्याचा अर्थ पहिल्या वाक्याच्या विपरीत वेगळा असू शकतो. ठीक आहे बघा. आता काही असे असले तरी शेजारच्या टोळ्यातील कायद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना डॅश डॅश करत होता. बघा, तर शेजारच्या टोळ्यातल्या कायद्यांना बळी देण्याबाबत जो काय माया संस्कृतीचा जो कल आहे तो कल कसा दाखवतो बघा आपल्याला. नैसर्गिक कल हा अन्य सर्व टोळ्यांना बघा पहिलं वाक्य काय बघा, कारणीभूत ठरत होता. अन्य सर्व टोळ्यांना कारणीभूत ठरत होता आणि ते परत वाक्य काय केलं आपण, अन्य सर्व टोळ्यांना विस्तारित करत होता. बघा पहिल्यांदा काय म्हटले कारणीभूत, नंतर काय ते विस्तारित करत होता. दोन्ही वाक्यांचा अर्थ काय निघतोय बघा, वेगवेगळा निघतोय. हे वाक्य काय ते चुकतं. बघा दुसरं टाकून बघा. बघा, शेजारच्या टोळ्यातील कायद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना अस्वस्थ करत होता. पहिल्यांदा काय टाकलं आपण, अस्वस्थ करत होता. आणि परत काय केलं बघा, अपमानित करत. बघा परत अपमानित शब्द टाकून बघा. बघा, नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना अपमानित करत होता. बघा, अस्वस्थ आणि अपमानित हे दोन्ही शब्द कसे दिसतात बघा आपल्याला, सारखे दिसतात. त्यामुळे बघा दोन्ही बघा सेपरेट सेपरेट. बघा एकदा अस्वस्थ टाकला आपण, जो काय अर्थ निघतो तोच अर्थ बघा, आपण जर अपमानित शब्द टाकला तर तोच अर्थ निघतो त्या वाक्याचा. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय निघते बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, अनफोल्डेड डाईस वरती क्वेश्चन आहे बघा. काय दिले, वरील जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. घनाच्या पृष्ठावरील फक्त नेमक्या 2 कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची बघा इथे काय म्हणले, फक्त नेमक्या 2 बघा, फक्त नेमक्या 2 कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या निवडा. बघा 2 कर्णरेषा म्हणजेच काय बघा. आता बघा इथं जर मी बघितलं बघा, इकडे एक एक कर्ण आला, इकडून एक कर्ण आला. बरोबर आहे का नाही? याचा अर्थ काय, या ठिकाणी 2 कर्ण आले, मग हे आपण मोजू शकतो. पण 2 पेक्षा आणि इथं काय म्हटलं, फक्त 2 कर्णरेषा आले पाहिजे. 3 आल्या नाही पाहिजे. ठीक आहे बघा, इथं पहिली झाले. ठीक आहे बघा, दुसरं का कुठं निघते बघा, दुसरं निघतं इथं. इथं पण एक कर्णरेषा आली, इकडून एक कर्णरेषा आली, दोन्ही कर्णरेषा एकमेकांना टाकल्या. ठीक आहे बघा. बरं, आता तिसरं कुठं निघतंय बघा. बरं, आता हा ज्यावेळेस बघा डायस ज्यावेळेस आपण काय करतो, फोल्ड करतो. ठीक आहे बघा, त्यावेळेस तो कसा दिसतो बघा, लक्षात घ्या. जेव्हा ही बाजू ह्या टच होणार आहे, ही बाजू ह्या टच होणार आहे. बघा, ही बाजू ह्याला टच होणार आहे आणि ही बाजू ह्याला टच होणार आहे. ठीक आहे बघा, तर असं लक्षात घ्या. ही बाजू ह्याला टच, ही बाजू ह्याला टच, ही बाजू ह्याला टच, ही बाजू ह्याला टच. ठीक आहे बघा. आता बघा, ही बाजू जी असते ना ती ह्या बाजूला टच होते आणि ही जी बाजू असते ना ती ह्या बाजूला टच होते. ठीक आहे बघा. बघा आता कसं लक्षात घ्यायचं बघा. ही बाजू इथं टच झाली, 2 कर्ण झाले का एकत्र नाही झाले. ही बाजू ही बाजू इथं टच झाली, इथं इथं कर्ण आहे पण इकडे कर्ण नाही. बरं बघा, इथं बघा हा कर्ण ह्याला टच झाला. बरोबर आहे का?
बघा हा कर्ण इथून आला आणि बघा हा कोपरा इथं टच झाला, बरोबर आहे का नाही? हे दोन कर्ण एकमेकाला टच झाले, मग इथे एक झाला, 3 झाला, बरोबर आहे का नाही? आणि आणखी जर आपण बघितलं बघा, बघा आणखी जर बघितलं आपण, तर कुठं निघतंय बघा इकडं, बघा ही बाजू कुठं निघते, ह्याला निघते, ही बाजू इथे एक झाला, ठीक आहे बघा. बघा ही बरं ही बाजू इकडे गेली, ही बाजू इथल्या इथं आली. कुठे निघतोय बघा आणखी 1, 2 इथं 1 झाला, 3 आणखी कुठे निघतोय बघा, हां. आता बघा हा कोपरा कुठे जातोय बघा, तुम्हाला इथं टच होतोय, बरोबर आहे का नाही? हा कर्ण कुठं टच झाला, इथं टच झाला. म्हणजे बघा हिथला आणि हा कोपरा ज्यावेळेस आपण एकमेकांना जोडतो ना, ते एकमेकांना टच होतात. मग इथं पण एक काय होते, टच होते बघा. त्यामुळे 1, 2, 3 आणि 4 येत्या लक्षामध्ये बघा. हा जो कोपरा आहे, बघा हा जो कोपरा आहे तो ह्याला टच होणार. ठीक आहे बघा. म्हणजे इथं एक काय निघते बघा, इथं एक निघते. ठीक आहे बघा, ह्याच्यामध्ये हा एक झाला. ठीक आहे बघा. हे 2 तर दिसूनच जातात आणि हा कोपरा इथं टच झाला, की हे 2 कर्ण एकमेकांना टच होतील. त्यामुळे इथे एक निघून जातं. म्हणजे 1, 2, 3 आणि इथे एक 4. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा आपले प्रश्न झालेत. तर थांबू आता आपण या ठिकाणी.